आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तयारी सुरू झाली आहे। अमित ठाकरेंनी वरळीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेची पहिली बैठक झाली आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या मैदानात अमित ठाकरेंची एंट्री झाल्याची चर्चा होतीये। सोबतच उद्धव ठाकरेंनी बिनशर्त पाठिंब्यावरून केलेल्या टीकेलाही अमित ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले। 2019ला वरळी विधानसभा मतदारसंघातही बिनशर्त पाठिंबा दिला होता, तो दिसला नाही का असा सवाल अमित ठाकरेंनी केलाय। विधानसभेची बैठक चालू झाली आहे आणि विधानसभेची तयारी देखील चालू झाली आहे वरळीपासून। त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगता येईल की आता पहिली वरळी होती, पण आम्ही सगळ्या विधानसभेत मी फिरणार आहे आणि सगळीकडे लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे। मला काय बोलायचं तर मी त्यांच्याशी बोलतोय। त्याच्यामुळे तयारी चालू झाली। हे शेवटच्या 3 महिन्यात काम करून मला वाटत नाही काय फरक पडेल, कारण एका आमदाराला 5 वर्ष मिळतात। कोविड काळापासून तुम्ही बघितलं तर कोळीवाड्याकडे, वरळी कोळीवाड्याकडे किंवा वरळीत ज्या प्रकारे ते फिरायला पाहिजे होते ते दिसले नाहीत। हे तुम्हाला लोकांशी बोलल्यावर त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल। त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनशर्त पाठिंबा नव्हता दिला। ते त्यांना पण समजवायला 10 मिनटं लागली, मला कळायला पण 10 मिनटं लागली। मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही, तेव्हा तो घेतला, मुलाला आमदार बनवलं। त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे। आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या स्वतःच्या मेहनतीवर काढला। तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर।